जवळ घे, लेकरू मी घोर पापी. बापा मला जवळ घे, लेकरू मी घोर पापी. तुझी माया किती अपार, पापी मला घे तुझ्या घरी. तुझी माया किती अपार, पापी मला घे तुझ्या घरी. पापी मला घे तुझ्या घरी. बापा मला जवळ घे, लेकरू मी घोर पापी. गोड म्हणून केली मी पापे पदोपदी आणे. गोड म्हणून केली मी पापे पदोपदी आणे. तुला सोडून गेलो मी, पापांच्या डोहात पडलो. बापा मला जवळ घे, लेकरू मी घोर पापी. बापा मला जवळ घे, लेकरू मी घोर पापी. येशू सोबत कालवारीकडे सुरुवातीची प्रार्थना. हे प्रिय येशू, तू साक्षात देवपुत्र, तरी माझ्यासाठी गुन्हेगारासारखा क्रुसाला सामोरा गेलास. कालवारीची वाट चाललास. माझ्या वेदना, माझं दुःख, माझ्या आयुष्यातील अंधकाराचं ओझं आपल्या खांद्यावर वाहिलंस. हे प्रभू, तुझ्या या क्रूस वाटेवर मी आज तुझ्यासोबत येऊ इच्छितो. तुझ्या वेदनांच्या वलयात स्वतःला निरखून पाहू इच्छितो. हे प्रभू, मला तशी कृपा दे. पहिले स्थान. पिलात येशूला मृत्युदंड देतो. हे ख्रिस्ता, मी तुला भजतो व तुझी स्तुती करतो, कारण आपल्या पवित्र क्रूसाद्वारे तू सर्व जगाचे तारण केले आहेस. हे येशू, तू पिलात समोर उभा आहेस. तुझ्यावर आरोप केले जात आहेत. एखाद्या गुन्हेगारासारखं त्याने तुला धरून आणलंय. तू नीतिमान आहेस हे पिलात जाणतो, पण तसं उघड म्हणू शकत नाही व भूमिका घेऊ शकत नाही, कारण पिलातला आपली गादी टिकवायची आहे. त्यासाठीच तो तुला क्रूसावर खिळण्यासाठी यहुद्यांच्या हाती सोपवितो. हे येशू, तू माझ्या अवतीभोवती, कुटुंबात, प्रवासात, ऑफिसात, निरपराध, केविलवाणा, आरोपीच्या पिंजऱ्यात आणि मी तुझ्या विरुद्ध ओरडणाऱ्यात. कधी सगळे तुझ्या विरुद्ध जातात आणि मी गप्प राहतो. तुला गुन्हेगार होऊ देतो माझ्या स्वार्थासाठी. मला असं होऊ द्यायचं नाही. त्यासाठी मला तुझं बळ हवंय. हे प्रभू, माझा सत्सद विवेक जागव. दुसरे स्थान. येशूच्या खांद्यावर क्रूस दिला जातो. हे ख्रिस्ता, मी तुला भजतो व तुझी स्तुती करतो, कारण आपल्या पवित्र क्रूसाद्वारे तू सर्व जगाचे तारण केले आहेस.
येशू, तू आता यहुद्यांच्या गराड्यात पडला आहेस, एकटा, असहाय्य. नाना प्रकारे तुझा छळ केला जात आहे. तुला फटक्यांचा मार दिला जातो. शिपाई तुझ्या डोक्यावर काट्यांचा मुकुट घालतात, तोंडावर थुंकतात, तुझी विटंबना करतात. तुझ्या खांद्यावर भारी क्रूस देऊन तुला कालवारीकडे नेऊ लागतात. निंदा करीत लोक समुदाय मागोमाग येऊ लागतो. हे येशू, अगदी सहजपणे तू आपला क्रूस स्वीकारलास. त्यांनी तुझे असे हाल हाल केले, मात्र तुझ्या खंबीर मनापर्यंत त्यांना पोचता आलं नाही. मला माझा क्रूस वाहायचाय, पण माझं मन कच खातंय. क्रूसाच्या भाराने माझे कांदे पिचतील, मी चेचला जाईन अशी मला भीती वाटते. कुटुंबाची आर्थिक जबाबदारी, आजारपण, जीवघेणी स्पर्धा, नोकरी जाण्याची टांगती तलवार, पिळून चिपाड करणारा प्रवास. क्रूसाच्या विचाराने माझी छाती दडपून गेलीये. क्रूसाला पाठ दाखवतोय मी. हे प्रभू, मी माझ्या क्रूसाची ओळख कधीच हरवू नये अशी दृष्टी मला दे. तिसरे स्थान, येशू क्रूसाखाली कोसळतो. हे ख्रिस्ता, मी तुला भजतो व तुझी स्तुती करतो, कारण आपल्या पवित्र क्रूसाद्वारे तू सर्व जगाचे तारण केले आहेस. येशू, रात्रभर तुझी फरफट झालेली. क्रूरपणे केलेल्या मारहाणीमुळे तू रक्तात न्हाऊन निघाला होतास. अगदी अशक्त झाला होतास. त्या वजनी क्रूसाचे ओझे असह्य होते आणि तू खाली कोसळतोस. हे येशू, मीही माझ्या क्रूसाखाली पडतो, पण अपयश स्वीकारण्याची माझी तयारी नसते. अहंकार आडवा येतो. कधी मी कोसळतो आणि तसाच निश्चित पडून राहतो. माझ्या जखमा कुरवाळत बसतो. खोल निराशेत बुडून जातो. अंधाराच्या गर्तेत गटांगळ्या खात राहतो. येशू, तू पडलास, पण सगळं बळ एकवटून पुन्हा उठलास. कोणत्या तीव्र आंतरिक उमाळ्याने तू क्रूसाला पुन्हा वेंग मारलीस. हे येशू, तुझ्या हृदयातील पुन्हा उठण्याची ती तीव्र उर्मी मला दे. चौथे स्थान, येशूची मरियेशी भेट होते. हे ख्रिस्ता, मी तुला भजतो व तुझी स्तुती करतो, कारण आपल्या पवित्र क्रूसाद्वारे तू सर्व जगाचे तारण केले आहेस. कालवारीची खडबडीत वाट, अवजड क्रूस ओढत तू निघाला आहेस. शिपायांचे आसूड तुझ्या अंगावर कडाडत आहेत. क्षुब्ध जमाव तुझ्यावर निंदेची आग ओकत आहे. अशा वेळी गर्दीतून वाट काढीत तुझी आई पुढे झेपावते. आईच्या नजरेला तुझी नजर भिडते आणि वेदनांचा आगडोंब उसळून येतो तुझ्यात. आईच्या कुशीत शिरावं आणि सगळ्या वेदना विसराव्या असं तीव्रतेने वाटतं तुला क्षणभर. पण निकराने तू आवरतो स्वतःला. तुला एका अभागी आईचं दुर्दैवी मूल व्हायचं नसतं. तू कठोरपणे तुझ्यातलं हळवं मूल पण नाकारतोस. खांद्यात रुतलेला क्रूस पुन्हा एकदा तुझा होतो. कधी कधी मलाही क्रूसाचे काच नको असतात. टाकून द्यावासा वाटतो क्रूस. नाती गोती, मित्र मैत्रिणी, आपली माणसं यांनी दाखवलेल्या सहानुभूतीच्या सुरक्षित कवचाकडे मी ओढला जातो. हे प्रभू, क्रूसाच्या वाटेवरून मागे ओढणाऱ्या गोष्टींपासून मला सावर. पाचवे स्थान, सिमोन येशूला मदत करतो. हे ख्रिस्ता, मी तुला भजतो व तुझी स्तुती करतो, कारण आपल्या पवित्र क्रूसाद्वारे तू सर्व जगाचे तारण केले आहेस. येशू, तू आता खूप थकला आहेस. क्रूसाचं ओझं तुला आता वाहवत नाही. तुझी पावलं अडखळत आहेत. कालवारीकडे पोहोचण्याआधीच तू मरून जाशील. तुला क्रूसावर खिळता येणार नाही, म्हणून शिपाई शेतातून येणाऱ्या सिमोन नावाच्या सिरेनी मनुष्याला तुला मदत करण्यास भाग पाडतात. हे येशू, सिमोनने मागे पुढे पाहिले नाही. तुझ्या क्रूसाला आपला मजबूत खांदा दिला. तुझा भार हलका केला. तुझा क्रूस भारीच होत आहे दिवसेंदिवस. तुझ्या अंगात अगदी त्राण नाही आणि तू कधीचा मला साथ घालतोय. पण सुखासीनतेमुळे माझं हृदय बधीर झालंय. माझ्या संवेदना बोथड झाल्या आहेत. माझ्या अवतीभोवतीच्या माणसात मला तुझी हाक ऐकू यावी असे कर. हे प्रभू,
मलाही सिमोन सारखंच तुझ्या मदतीसाठी पुढे यायचंय. 6वे स्थान. वेरोनिका येशूचा चेहरा पुसते. हे ख्रिस्ता, मी तुला भजतो व तुझी स्तुती करतो, कारण आपल्या पवित्र क्रूसाद्वारे तू सर्व जगाचे तारण केले आहेस. येशू, तू कालवारीची वाट चालत आहेस आणि तू सोसलेलं अवघ्या जगाचं दुःख तुझ्या चेहऱ्यावर उमटलेलं. तुझा चेहरा पाहवत नाही. रक्ताचे ओघळ, थुंकी, घाम व धूळ यामुळे तू विद्रूप झालाय. वेरोनिका नावाच्या स्त्रीला राहवत नाही. शिपायांच्या दहशतीला न जुमानता गर्दीतून वाट काढीत ती धैर्याने पुढे येते. आपल्या रुमालाने तुझा चेहरा पुसते. त्याबरोबर तुझं रूप त्या रुमालावर उमटतं. हे येशू, तुझा तो विद्रूप चेहरा सारखा माझ्या डोळ्यांपुढे येतोय. त्यात असतात असंख्य चेहरे माझ्या सहवासातल्या माणसांचे. मी केलेल्या जखमांचे ओघळ, अपमान, अवहेलनेची धूळ, माझ्या जळत्या शब्दांनी करपलेले असतात ते चेहरे. मी माझी नजर वळवतो जाणून बुजून. पण आता मला त्या चेहऱ्यांकडे वळायचंय. तुझं सुंदर रूप मला त्यावर पुन्हा एकदा आलेलं पाहायचंय. हे प्रभू, माझं हृदय वेरोनिकेचा रुमाल होऊ दे. 7वे स्थान. येशू दुसऱ्यांदा क्रूसाखाली कोसळतो. हे ख्रिस्ता, मी तुला भजतो व तुझी स्तुती करतो, कारण आपल्या पवित्र क्रूसाद्वारे तू सर्व जगाचे तारण केले आहेस. येशू, जीवाच्या कराराने तू पुढे जात आहेस. पावला गणिक तुझं बळ ओसरतय. जमावाचे हिंस्त्र चित्कार कळसाला पोहोचलेत आणि तुझ्या आत वेदनांचा डोंब उसळलाय. तू आतून फुटून निघतो आहेस, इतक्यात पुन्हा एकदा तू कोसळतोस. हे येशू, तू क्रूसाखाली पडलास तरी तू हार मानली नाहीस. आणि माझी नजर तुझ्यावरून ढळते. मी तुला दुरावतो, घरंगळत निघतो. मग सावकाश तुझी नजर माझ्याकडे वळते. माझं कोसळणं त्यात मला दिसतं. काट्या कुट्यांची, तीव्र चढाची, खडकाळ वाट. मी पुन्हा पुन्हा कोसळत राहतो. अपयशाच्या, नाकारले जाण्याच्या, निराशेच्या, व्यसनाच्या खोल खोल गर्तेत मी गटांगळ्या खात राहतो. पण मला पुन्हा उठायचंय, तुझ्यासारखंच. हे प्रभू, तुझ्यावरची माझी नजर कधी ढळू देऊ नकोस. 8वे स्थान. येशू शोकग्रस्त स्त्रियांना बोध करतो. हे ख्रिस्ता, मी तुला भजतो व तुझी स्तुती करतो, कारण आपल्या पवित्र क्रूसाद्वारे तू सर्व जगाचे तारण केले आहेस. येशू, क्षणभर तू थबकतोस. कुणीतरी रडतंय. प्रचंड कोलाहलातून स्त्रियांचे हुंदकेतून नेमके टिपतोस. तुला त्यांना सावध करायचं असतं. तू म्हणतोस, भगिनींनो, शोक आवरा. माझ्यासाठी नव्हे तर स्वतःसाठी व आपल्या मुलाबाळांसाठी रडा. हे येशू, काय ही तुझी अवस्था केलीये त्यांनी. एकीकडे वेदना, दुसरीकडे लज्जा. ती मानहानी चापकाच्या फटक्यांपेक्षा अधिक यातनादायक. तुला अतिशय क्रूरपणे वागवलं त्यांनी. खूप दया येते तुझी. वाईट वाटतं, डोळे भरून येतात. पण तुझी कीव केलेली नकोय तुला. उलट मी दुःखाने आतून फुटून जावं माझ्याबद्दलच, अंतर्मुख व्हावं. चुका सुधाराव्यात, मी स्वतःला अंतर्बाह्य बदलावं, हेच तर तुला सांगायचंय. हे प्रभू, स्वतःसाठी आतल्या आत रडायला मला शिकव. 9वे स्थान. येशू तिसऱ्यांदा क्रूसाखाली पडतो. हे ख्रिस्ता, मी तुला भजतो व तुझी स्तुती करतो, कारण आपल्या पवित्र क्रूसाद्वारे तू सर्व जगाचे तारण केले आहेस. येशू, गोलगोथा आता अगदी जवळ आलाय, पण आता तू अगदी गलितगात्र झाला आहेस. खांद्यावरचं ओझं तुला असह्य होत आहे. क्रूसासह तू भेलकांडत आहेस. आणि येशू, हे काय? अरे रे, तू पुन्हा एकदा क्रूसाखाली कोसळलास. पण असंच होतं येशू. तू माझ्या पुढे चालत असतो,
तुझी पावलं मला मार्ग दाखवतात, पण अचानक माझा क्रूस मला ओझं वाटतो. क्रूसाचा भार असह्य होतो. माझं अवसान गळून पडतं. पावलं लडखडतात. मी क्रूसाखाली पडतो, कारण मी तो मनापासून स्वीकारलेला नसतो. तू तुझा क्रूस अतीव प्रेमाने स्वीकारलास. अवघ्या जगाचं पाप, दुःख व वेदना तू खांद्यावर वाहिल्यास. किती अलौकिक हे प्रेम. हे प्रभू, मला माझ्या क्रूसाबद्दल प्रेम वाटू दे. दहावे स्थान. येशूच्या अंगावरील वस्त्रे काढली जातात. हे ख्रिस्ता, मी तुला भजतो व तुझी स्तुती करतो, कारण आपल्या पवित्र क्रूसाद्वारे तू सर्व जगाचे तारण केले आहेस. येशू, आपला क्रूस घेऊन तू आता कालवारीवर पोचला आहेस. सर्वांसमक्ष तुझी वस्त्रे काढली जात आहेत. एखाद्या गुन्हेगारासारखं तुला उघडं केलं जात आहे. हे येशू, माराने काळं निळं पडलेलं तुझं शरीर, नव्याने पुन्हा वाहू लागलेल्या जखमा आणि शरीरात पेटलेला वेदनांचा वणवा, तरी आम्हाबद्दलच्या अपार कणवेनं तू सगळं सोसत होतास. कधी कधी जहरी शब्दांनी मलाही चार चौघात वस्त्रहीन केलं जातं. तुच्छतेच्या आणि अपमानाच्या तप्त सळ्यांनी मला डागलं जातं. खूप दिवस त्या जखमा चरचरत राहतात आणि सुडाचा लाव्हा आत खदखदत राहतो. हे प्रभू, मला तुझ्यासारखं सहनशील व्हायचंय. 11वे स्थान. येशूला क्रूसावर खिळतात. हे ख्रिस्ता, मी तुला भजतो व तुझी स्तुती करतो, कारण आपल्या पवित्र क्रूसाद्वारे तू सर्व जगाचे तारण केले आहेस. येशू, खिळ्यांवर पडणारे घणांचे क्रूर घाव, आकाश फाडून टाकणारे तुझे आर्त चित्कार, यहुद्यांच्या आरोळ्यात आता सगळं विरून गेलंय. एखाद्या अट्टल गुन्हेगारासारखं त्यांनी तुला 2 चोरांमध्ये क्रूसावर खिळलंय. तुझी हेटाळणी चालली उघड उघड. खरंच येशू, क्षणभर काळ सैतानाला फितूर झाला, तरी तुझी आभाळा एवढी सहनशीलता त्याला पुरून उरली. माणसासारखा माणूस तू, पण आतले उमाळे आणि आकांत तू मुक्या ओठांनी आत परतविलेस. कसं सहन केलंस तू हे? सोसत नाही मला माझं दुखणं खुपणं. एखादा आजार, अगदी लहानसा ओरखडा सुद्धा, एखादा नकार, अपमानाचा एखादा शब्द विकाराने भरून टाकतो. आत दडलेलं अहंकाराचं श्वापात गुरगुरायला लागतं. हे प्रभू, माझा अहंकार मला क्रूसावर खिळायचाय. 12वे स्थान. येशू क्रूसावर प्राण सोडतो. हे ख्रिस्ता, मी तुला भजतो व तुझी स्तुती करतो, कारण आपल्या पवित्र क्रूसाद्वारे तू सर्व जगाचे तारण केले आहेस. दिशा दिशातून येशू पाहतो, क्रूसावरी उभा, क्रूसावरी उभा. दिशा दिशातून येशू पाहतो, क्रूसावरी उभा, क्रूसावरी उभा. आनंद उधळीत भास्कर येतो, प्राचीवरी जसा. आनंद उधळीत भास्कर येतो, प्राचीवरी जसा. प्रभूची माया, कृपेची छाया, पथिक सुखावतो. प्रभूची माया, कृपेची छाया, पथिक सुखावतो. दिशा दिशातून येशू पाहतो, क्रूसावरी उभा, क्रूसावरी उभा.
येशू, तू आता आग ओकणाऱ्या उन्हात अधांतरी टांगला आहेस. जमाव निंदेचे निखारे तुझ्यावर उधळतोय. तुझा कंठ शुष्क पडलाय, श्वास जलद होतोय तुझा, तगमग होते तुझी विलक्षण. तरी शेवटी उरलं सुरलं बळ एकवटून क्षमेचे शब्द तुझ्या ओठावर उमलतात आणि तसाच तू स्वतःला देवाच्या हाती सोपवतोस. हे येशू, आयुष्यभर तुझा जीव टांगणीला लागलेला, वणवण फिरलास तू सद्मार्गाचा आग्रह धरीत आणि आता रक्ताच्या अखेरच्या थेंबापर्यंत तू कासावीस फक्त माझ्यासाठी, माझ्या तारणासाठी. सगळं जग तुझ्या विरुद्ध, तरी सुद्धा तुझं क्षमेचं हृदय त्याहून मोठं, विखारी जगाला कवेत घेणारं. मलाही मरायचंय क्रुसावर, वारंवार स्वतःला मोडून तोडून टाकत क्षमेचं काळीज जिवंत ठेवून. हे प्रभू, मला तुझ्यासारखीच क्षमा करता यावी. 13वे स्थान येशूचे पार्थिव मरियेजवळ देतात. हे ख्रिस्ता, मी तुला भजतो व तुझी स्तुती करतो, कारण आपल्या पवित्र क्रूसाद्वारे तू सर्व जगाचे तारण केले आहेस. एक भयनाट्य संपलं आहे. येशू, आता सगळी पांगापांग झाली आहे. तुझ्या अगदी जीवाभावाची माणसं तेवढी तुझ्याजवळ आहेत. परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे स्वतःला समर्पित करून तू आता मातेच्या कुशीत पहुडला आहेस. अगदी काही घटकांपूर्वीची तुमची ती मूक भेट आणि आता तू तिच्या मांडीवर, निव्वळ एक निष्प्राण कलेवर. काय वाटलं असेल त्या मातेला? त्या माऊलीचं हृदय फुटून तुटून गेलं असेल. पण डोळ्यातून वाहणाऱ्या सहस्त्रधारा, आतले गदगदते हुंदके, उष्ण उमाळे निकराने परतवीत ती अगदी अविचल आहे. आणि तुझ्या पुढ्यात तिचं सर्वस्व, एका मातेचं देवाच्या तारण योजनेतलं सर्वोच्च समर्पण. हे प्रभू, पवित्र मरियेसारखा संपूर्ण समर्पण भाव मला दे. 14वे स्थान येशूचे मृत शरीर बंदोबस्ताने कबरेत ठेवतात. हे ख्रिस्ता, मी तुला भजतो व तुझी स्तुती करतो, कारण आपल्या पवित्र क्रूसाद्वारे तू सर्व जगाचे तारण केले आहेस. हे येशू, आता गोलगोथा जवळच्या नव्या कबरेत विसावला आहेस. योसेफ व निकदेम या तुझ्या निष्ठावंत भक्तांनी रीतसर तुझी उत्तर क्रिया पूर्ण करून तुला कबरेत ठेवला आहे. शिपायांनी कबरेवर धोंड लोटून पहारेकरी बसवले आहेत. हे येशू, तुझ्या शब्दांकडे त्यांनी आपली पाठ केली, तुझे स्पर्श नाकारले, तुझ्या सेवा धर्माची हेटाळणी केली, तारणाचं अभिवचन पायदळी तुडवलं. शेवटी तुझं अस्तित्व नष्ट करायचा प्रयत्न करून त्यांनी तुला मृत्यूच्या खोल अंधार गर्भात ढकललं. परंतु तू अंधाराला वितळवलेस आणि खुद्द दैदिप्यमान प्रकाश झालास. प्रिय येशू, मला तुझ्या त्या प्रकाश वैभवाकडे यायचे. हे प्रभू, मला तुझ्यासारखं नवं अंतर्बाह्य हिमशुभ्र बनव. शेवटची प्रार्थना. हे प्रभो, कालवारीच्या वाटेवर तू मला सोबत येऊ दिलेस. तुझ्या दुःख भोगात मला स्वतःला शोधू दिलेस. तुझ्या आत्यंतिक क्लेशांचे व्रण माझ्या हृदयात तू जिवंत केलेस. हे येशू, तू रक्त सांडलस आणि माझे घाव भरून आले. तू ठेचाळलास, पडलास आणि माझी पाऊलवाट सोपी केलीस. तू क्रूसावरचं क्रूर मरण कवटाळलंस आणि माझ्यासाठी शाश्वत जीवनाची दिशा उजळली. म्हणून कालवारीची वाट मी कधीही नाकारू नये आणि अखेरच्या श्वासापर्यंत गोलगोथा माझ्या नजरेपुढून हटू नये, अशी कृपा मला दे. आमेन. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ. तुझे राज्य येऊ. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांवर क्षमा करीतो, तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर.
व आम्हास मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हास वाचव. आमेन. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांचा गौरव असो. अमुचा बापा, स्वर्गीय अमुचा बापा, हे अमुचा बापा, स्वर्गीय अमुचा बापा, हे अमुचा बापा, स्वर्गीय अमुचा बापा, हे अमुचा बापा, स्वर्गीय अमुचा बापा. नाव तुझे पवित्र हो, राज तुझे जगती. नाव तुझे पवित्र हो, राज तुझे जगती. स्वर्गीय इच्छा जगती नित्य पूर्ण हो. स्वर्गीय इच्छा जगती नित्य पूर्ण हो. हे अमुचा बापा, स्वर्गीय अमुचा बापा, हे अमुचा बापा, स्वर्गीय अमुचा बापा. रोजची भाकर आम्हास दे, जशी केली क्षमा आम्ही. रोजची भाकर आम्हास दे, जशी केली क्षमा आम्ही. करावी तशी आम्हा पापांची क्षमा बापा बापा. करावी तशी आम्हा पापांची क्षमा बापा बापा. हे अमुचा बापा, स्वर्गीय अमुचा बापा, हे अमुचा बापा, स्वर्गीय अमुचा बापा. राखावी, वाईटापासून सोडवावी. मोहापासून दूर राखावे, वाईटापासून सोडवावी. राज्य शक्ती सामर्थ्य तुझे, आमेन आमेन आमेन. राज्य शक्ती सामर्थ्य तुझे, आमेन आमेन
आमुच्या बापाची